अशा अपप्रवृत्त घटनेचा त्याचबरोबर सर्वपक्षीय राजकारण्यांनी त्यांच्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी कोणते मला वैचारिक काय मटेरियल आहे ते माहीत नाही, मला संजय काय पाटील नावाचे मी कधी म्हणजे त्या व्यक्तीला मी कधी म्हणजे प्रत्यक्षामध्ये कधी समजून घेतलेलं नाही किंवा माझ्याकडे कधी तो व्यक्ती आलेला नाही आहे, परंतु ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे, निषेधार्ह आहे आणि त्याचबरोबर असं वैचारिक मटेरियल महाराष्ट्रामध्ये चालत नाही. महाराष्ट्र खपवून घेत नाही. महाराष्ट्र अशा गोष्टींना कधी सुद्धा थारा देत नाही. एक लक्षात ठेवलं पाहिजे की लोकसेवक म्हणजे पब्लिक सर्वंट. संजय दीना पाटील हे पब्लिक सर्वंट आहेत. त्यांनी सर्वंटची डेफिनेशन, सर्वंटची व्याख्या वाचून घ्यावी आणि एक लक्षात ठेवावं की ह्या देशामध्ये पाटीलकी, ह्या देशामध्ये राजेशाही हे भारताचं संविधान ज्या दिवशी अस्तित्वात आलं, ज्या दिवशी या भारतामध्ये संविधानिक दृष्ट्या मेकॅनिझम ज्या दिवशी अंमलात आलं, त्या दिवशी हे विशेष अधिकार संपलेले आहेत, दादागिऱ्या संपलेल्या आहेत. आणि त्याचमुळं मला सांगायचं आहे की लेजिस्लेचर हा सुद्धा पब्लिक सर्वंट आहे आणि संजय दीना पाटील हे सर्वंट आहेत आणि सर्वंट आहेत. त्याच्यामुळं ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज, कर्तव्य आणि जिम्मेदाऱ्या ज्याला त्याला समजल्या पाहिजेत. संविधानापेक्षा मोठे नाहीत, कारण भारतीय संविधानानं 4 गोष्टी सांगितल्यात. एक, लेजिस्लेचरचा अर्थ तो सर्वासर्वी नाही आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये संजय दीना पाटील किंवा एकनाथ शिंदे बसतात. 2, ज्युडिशरीला सुद्धा इनहरंट पॉवर्स नाही आहेत. इनहरंट म्हणजे तुम्हाला सर्वंकष सगळं करू शकता असं नाही आहे, त्याला लेजिस्लेचर त्यांचा कायदा बदलू शकते. 3, तुम्हाला सांगतो एक्झिक्युटिव्ह. पोलिसांनी संजय दीना पाटलाच्या ह्या वर्तनाला कुणाचीच वाट न बघता, कारण ते त्यांना दिलेले अधिकार आहेत पोलिसांना, सहानी विरुद्ध जी दिल्ली सरकार ह्या केसमध्ये अशा प्रकारची वृत्ती, हिंसक भाषा, अशा प्रकारे थेट धमकी, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये थेट पोलिसांनी गुन्हे दाखल करायचे आहे. त्यामुळं पोलिसांनी राजकारण्यांची चिंता करू नये. एकनाथ शिंदे साहेब असं जर वर्तन राहिलं तर खरोखर शिंदे टोळीच नाव पडाल. जसं की नाशिकच्या झोपडपट्टीवासियांनी शिंदे टोळी नाव दिले. त्याच्यामुळं मुख संमती सुद्धा असता कामा नये. आणि 4था इस्टेट जो आहे तो आहे ज्याला आपण जर्नलिझम म्हणतो, 4th इस्टेट. या 4th इस्टेटला ज्या प्रकारे न्याय संस्थेला, ज्या प्रकारे सरकारांना, ज्या प्रकारे म्हणजे एक्झिक्युटिव्हला IAS IPS अधिकाऱ्यांना त्याच प्रकारे 4th इस्टेटला अधिकार दिलेला आहे. हे 4 इस्टेट या संविधानातून चालतात आणि म्हणून या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता आहे, बाळशास्त्री जांभेकरांची पत्रकारिता आहे, बाळ गंगाधर टिळकांची पत्रकारिता आहे. आणि आजच्या पत्रकारांना, सन्माननीय पत्रकारांना दिलेल्या शिव्या, ज्या प्रकारे अर्वाच्य भाषा बोलली गेली, ती या तमाम जे महापुरुष आहेत, हे तमाम जे आदर्श आहेत पत्रकारितेतले, त्यांना देखील हे शिव्या दिल्यासारखे आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांचं डोकं आज शर्मेनं खाली व्हायला पाहिजे. पत्रकारांसमोर येताना अगोदर त्यांनी शर्मेनं खाली बघायला पाहिजेत होतं. त्यांनी ताटमानेनं हे राजकारणाचा भाग आहे, असं म्हणण्याची हिंमत तरी कशी काय आली एकनाथ शिंदे साहेबांना. एकनाथ शिंदे साहेब, प्रश्न विचारणं हा कर्तव्य आणि जिम्मेदारीचा पार्ट आहे पत्रकारांच्या. हे लष्कर-ए तोयबा, जैश-ए-मोहम्मद सारखं कुणीतरी सांगतंय आणि तसंच करावं लागतंय, तसं पत्रकार नसतंय. त्यालाच पत्रकारिता म्हणलंय, त्यालाच पत्रकारितेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि म्हणून मला या माध्यमातून आज काही गोष्टी उपस्थित करायच्या आहेत. ह्या गोष्टीला, आज जी घटना घडलेली आहे, या घटनेची निषेध करत असताना
कोणताही पत्रकार त्या 3 सन्मान्य पत्रकारांपैकी प्रतिष्ठित चॅनल किंवा स्वतंत्र पत्रकारिता असो किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य असो, ह्याच्यामध्ये कुणाचा अपमान होणं ही भावना आहे. आणि ही भावना असताना माझं असं म्हणणं आहे की तिथे 4-5 महत्त्वाच्या गोष्टी बोलल्या गेल्या. 5 खून जर एवढ्या ठामपणे सांगितले जात असतील तर ते 5 खून कोणते ते सांगावं लागेल, पोलिसांना विचारावं लागेल. त्याचं कारण आहे की भारतीय याच्यामध्ये म्हणजे गुन्हेगारी संहितेमध्ये लिमिटेशन कायदा खुनाला लागू नाही आहे, लिमिटेशन कायदा बलात्काराला लागू नाही आहे. हे गुन्हे अत्यंत हीन, अत्यंत मानव अधिकार विरोधी मानले जातात. तेव्हा ह्या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये जर तसं आहे आणि एवढं रोकठोक आहे, चॅनलवर आहे, जा, हे घडलेलं आहे. जन्माच्या आधी असो की जन्माच्या नंतर असो, गुन्हा हा गुन्हा आहे. आणि म्हणून जे त्या 5 गुन्ह्यांचा देखील पोलिसांनी तपास करणं ही नैतिक जिम्मेदारी आहे. एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही सुद्धा सर्वंट आहात. तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणजे सर्वासर्वी नाहीत. इथला सामान्य माणूस जेवढा उंचीचा आहे तेवढ्याच उंचीचे तुम्ही आहात. तुम्ही म्हणजे सब कुछ नाही आहेत. तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणाल तसं होजीराव नाही आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे आज जे काही बोललं गेलं आणि कोणी वाकडं करू शकत नाही इथपर्यंत शब्द उच्चारण्यात आले, हे शब्द सुद्धा अत्यंत तुम्हाला सांगतो, मला म्हणजे ते खालच्या भाषेत बोलले म्हणून मला त्या भाषेत बोलायचं नाही, परंतु मला हे म्हणायचं आहे की अशा प्रकारची भाषा, अशा प्रकारचं वर्तन हे मज्जा अवस्था, ज्याला आपण म्हणजे सामान्य याच्यामध्ये म्हणतो, म्हणजे गुराखी साहित्यामध्ये माजलेली भाषा. आणि माझं असं मत आहे आणि माझी अशी मागणी आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना, ही बाब उद्धव ठाकरेकडून एकनाथ शिंदेकडे कोण गेलं हे गौण आहे. एकनाथ शिंदेनी राजकारणात काय मिळवलं, किती आयडिओलॉजिकली एकनाथ शिंदे फिट आहेत, हे ह्या गोष्टीवरून पुन्हा एकदा दिसतंय. तेच म्हणत असतो मी की माणसानं पक्ष चालवण्यासाठी आधी आयडिओलॉजिकली फिट असावं लागतं. ही जर पक्षप्रमुख म्हणून छडी घेऊन सांगण्याची हिंमत असली पाहिजे. आज संजय दिना पाटलाला त्यांनी बोलवायला पाहिजेत होतं, पत्रकारांसमोर उभं करायला पाहिजेत होतं. बेरीज राजकीय ही होत राहील, परंतु एकदा जर पॉलिटिकली तुम्ही आयडिओलॉजिकली जर तुम्ही अनफिट आहेत, हे जर महाराष्ट्राला आज जसं दाखवून दिलं तुम्ही, तसं वारंवार होत राहिलं तर तुम्हाला सांगतो राजकारणाचं मात्र व्हायला वेळ लागत नाही. म्हणून महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदय जे अशा बाबी खपून घेणार नाहीत, मला डंके की चोट पे माहिती आहे. आणि त्यामुळे मला हे म्हणायचं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी क्रिमिनल लॉ जो आहे तो अंमलात आणला पाहिजे. क्रिमिनल लॉ नुसार संजय दिना पाटलावर कारवाई झाली पाहिजे. पत्रकारांनी तक्रार देण्याची वाट बघू नये. हे प्रकरण पत्रकार हे इतर सगळ्या बाबी जनतेपर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचवणारी यंत्रणा आहे. त्या यंत्रणेला ह्या धंद्यामध्ये लावू नये कुणी सुद्धा. ह्या बाबीमध्ये जे आहे पोलिसांनी एकनाथ शिंदेंना घाबरू नये, श्रीकांत शिंदेंना घाबरू नये, किंवा संजय दिना पाटील चॅलेंज आहे, चॅलेंज या भारतीय संविधानाच्या पुस्तकाला घेऊन मी चॅलेंज करतो. पत्रकाराच्या केसाला धक्का लावून दाखवायचं. आजचं जे मी म्हणत नाही, मी ते म्हणणाऱ्यांपैकी नाही, मी भुकरा थाक्या हे म्हणणाऱ्यांपैकी नाही मी, परंतु लक्षात ठेवायचं, एकाही पत्रकाराच्या कॉलरला आणि केसाला जर धक्का लावला ना तर त्याचे परिणाम कायदेशीर भोगावे लागतील आणि प्रश्न विचारले जातील. आणि जर प्रश्न विचारू नये असं वाटतंय ना, राजीनामा द्यायचा, घरात बसायचं. जर एखाद्या पोलीस शिपायाला जर RTI लागू आहे तर संजय दिना पाटील तो RTI तुम्हालाही लागू आहे. ते प्रश्न विचारण्याचा अधिकार पत्रकारांना, तुमच्यावर प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. कारण तुम्ही केवळ कौटुंबिक नाही आहेत, तर तुम्ही जे आहेत पब्लिक सर्वंट म्हणून तुम्ही शपथ घेतलेली आहे आणि ते सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळं दुसरं ढोंग होऊ शकतंय की आम्ही एवढ्या खालच्या लेवलची भाषा करून आम्ही जस्ट असं म्हणू शकतो. काय बोटं घातले, मला त्याच्या मागचं पुढचं म्हणायला शरम वाटते. काय पाय तोडतो कुणाचे,
कुणाचे कुणाचे? मी अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेऊन सगळे पत्रकार घेऊन ठाण्यात येतो, बघू बघू बघू. 4 मुंग्या सुद्धा मारण्याची परवानगी या देशात नाही आहे संजय दिना पाटील. हा देश सिद्धार्थ भगवान गौतम बुद्धाचा आहे, हा देश प्रभू श्री रामांचा आहे, हा देश जे भगवान महावीरांचा आहे. आणि त्याच्यामुळे छत्रपती शिवरायांच्या याच्यामध्ये प्रत्येकाला इज्जत होती. शिलालेख काय आहेत? शिलालेख काय आहेत? म्हणून एकनाथ शिंदे साहेब, तुम्हाला चिंतनाची गरज आहे. राजकारणाची ही सेकंडरी आहे. राजकारण, राजकीय पक्ष काढणं हे मोठी गोष्ट नाही आहे आणि अपघाती कोणाला काय मिळणं हे तर बिलकुल महत्वाचं नाही आहे. परंतु मी हे आज चिंतनीय बोलत आहे. आज मी हे राग तर आहेच, परंतु चिंतनीय आहे. तुम्हाला अगोदर चिंतन मनन करावं लागतंय आणि त्या चिंतन मननातून एक आयडियोलॉजी निर्माण करावं लागत असती. ती आयडियोलॉजी वेगवेगळे पक्ष, मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल त्याच्या विचारावरली पक्ष असतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरली रिपब्लिकन असते, त्याचबरोबर शिवसेना ही आजच्या काळात सुद्धा, म्हणजे काल उद्धव ठाकरे साहेबांचं, आज मी कुणावरही मी टीका करून बोलणार नाही. जर आपण स्टेज पाहिला असेल उद्धव ठाकरेंच्या याचं शिवसेनेचं, तर तिथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, त्याचबरोबर प्रबोधनकार ठाकरे साहेब होते, त्याचबरोबर बाळ ठाकरे देखील होते. परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या स्टेजवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते का? म्हणजे लोकशाहीमध्ये तुम्ही उपमुख्यमंत्री आहात की स्वतःच्या काहीतरी स्वतःची हुकुमशाही निर्माण करण्यासाठी आहात तुम्ही? हे मला आवर्जून आठवण करून द्यायचे. त्याचं कारण हे आहे की आयडिओलॉजिकली फिट व्हा शिंदे साहेब, तुम्ही आयडिओलॉजिकली अनफिट आहात हे महाराष्ट्रात कायम बोललं जाईल. आणि सरते शेवटी मला हे सांगायचं आहे की एकाही पत्रकारांनी घाबरून जायचं नाही, प्रश्न विचारत राहायचे.